करिअर कट्टा युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी. नमस्कार. महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेला करिअर कट्टा हा उपक्रम आणि ह्या उपक्रमाअंतर्गत आयोजित 52 आठवड्यांच्या संवाद शृंखलेतील 7व्या सत्रामध्ये मी स्वराज कदम आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. या संपूर्ण संवाद शृंखलेच्या माध्यमातून आपल्या सर्वांना सातत्याने मार्गदर्शन करणारे आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान आदरणीय राजीव ननकर सर, अतिरिक्त जिल्हाधिकारी तथा संचालक, राज्य नागरी विकास संस्था यशदा पुणे यांचे मी करिअर कट्टाच्या या ऑनलाईन व्यासपीठावर मनपूर्वक स्वागत करतो. त्याचप्रमाणे आजच्या या सत्रामध्ये उपस्थित असलेले आदरणीय यशवंत शितोळे सर, अध्यक्ष, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांचे देखील मी मनपूर्वक स्वागत करतो. करिअर कट्टा हा उपक्रम युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी व्यक्तिमत्व विकास, कौशल्य विकास आणि जीवनाला योग्य दिशा देण्यासाठी एक प्रेरणादायी व्यासपीठ ठरत आहे. ट्रान्सफॉर्म युअरसेल्फ या संकल्पनेतून आपण प्रत्येक सत्रामध्ये स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवत जीवनातील विविध पैलूंमध्ये उत्कृष्टता प्राप्त करण्याचा प्रयत्न करत आहोत. 52 आठवड्यांच्या संवाद शृंखलेतील मागील सत्रामधून आपण जाणून घेतले की चांगल्या सवयी हेच यशस्वी जीवनाचा भक्कम पाया असतात. त्या सवयींचा स्वीकार करून व्यक्तिमत्व घडवण्याचा संदेश आपण घेतला. ट्रान्सफॉर्म युअरसेल्फ या संकल्पनेतून प्रेरित आजच्या सत्राचा विषय आहे कर्मसु कौशलम. भगवद्गीतेतील हे अमूल्य वचन आपल्याला सांगते की कोणतेही कार्य मनापासून प्रामाणिकपणे आणि उत्कृष्ट कौशल्याने करणे हाच खरा कर्मयोग आहे. यश हे केवळ मोठे स्वप्न पाहण्यात नसून प्रत्येक जबाबदारी उत्कृष्टतेने पार पाडण्यात असते. कौशल्य, शिस्त, सातत्य आणि समर्पण याच्या बळावर व्यक्तिमत्व घडते आणि यशाचा मार्ग अधिक भक्कम होतो. तर चला मग प्रत्येक कृतीत उत्कृष्टतेचा ध्यास घेत कौशल्यपूर्ण कर्माच्या माध्यमातून यशस्वी भविष्य घडवण्याच्या दिशेने आजच्या प्रेरणादायी सत्राची सुरुवात करूया. आदरणीय सर, मी आपल्यास विनंती करतो की आपण आम्हा सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. सर प्लीज. तर सर्वांना नमस्कार, शुभ संध्याकाळ. आणि आजच्या या 52 आठवड्याच्या संवाद शृंखलेमध्ये आपण एक पुष्प ऍड करायचा प्रयत्न करतोय आणि मागील 7 ते 8 आठवड्यापासून आपण अनेक गोष्टीवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतोय. ह्या गोष्टीवर प्रकाश टाकण्याचा एकमेव उद्देश हाच की आपली जी सिरीज आहे तीच ट्रान्सफॉर्म युअर सेल्फ नावाची सिरीज आहे. आणि ती सिरीजचं मुख्य ऑब्जेक्टिव्ह हे आहे की जर ही 52 गोष्टी जर आपल्या व्यक्तिमत्वामध्ये जर आपण समाविष्ट करू शकलो तर एक यशस्वी जीवनाचा प्रवास आपल्या सर्वांना करता येणं शक्य होणार आहे. आणि त्या अनुषंगाने अगदी पहिल्या आठवड्यामध्ये आपण शरीराबाबत जाणून घेतलं, दुसऱ्या आठवड्यामध्ये मनाबाबत जाणून घेतलं, तिसऱ्या आठवड्यामध्ये आपण स्वभावाबद्दल जाणून घेतलं, चौथ्या आठवड्यामध्ये आपण वागणे किंवा वर्तन याच्याबद्दल जाणून घेतलं, 6व्या आठवड्यामध्ये आपण दृष्टिकोन बाबत जाणून घेतलं, त्यानंतर 8व्या आठवड्यामध्ये आपण सवयींबद्दल जाणून घेतलं आणि आजच्या या आठवड्यामध्ये आपण जीवनविषयक कौशल्य याच्याविषयी जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. आपल्याला सर्वांना माहिती आहे की आयुष्यामध्ये शिक्षण जे आहे ते खरं पाहिलं तर आपल्याला उभं करत असतं. पण आयुष्यामध्ये नुसतं उभं राहून चालत नाही, तर उभं राहिल्यानंतर चालायला सुद्धा लागतं. आणि मग हे चालायला जर काय शिकवत असतील तर ती मला वाटतं कौशल्ये आपल्याला चालायला शिकवतात. आणि त्याच्यामुळे जसं आपण म्हणतो की आपलं शिक्षण हे आपल्या जीवनरूपी घराचा पाया आहे, तर आपली कौशल्य ही आपल्या जीवनरूपी घराची भिंती आणि छप्पर आहेत. आणि त्यामुळं बऱ्याच वेळा मी असं म्हणतो की आजचे युवक परीक्षेत पास झालेले असतात आणि स्पर्धेतून बाद झालेले असतात. त्याच्याकडे असं म्हणण्याच्या मागे
माझा उद्देश असा असतो की आज आपण जे काही पारंपरिक शिक्षण घेतो, मग त्याच्यामध्ये आर्ट्स असेल, कॉमर्स असेल, किंवा सायन्स असेल, किंवा डॉक्टरी चं शिक्षण असेल, किंवा इंजिनिअरिंगचं शिक्षण असेल. डॉक्टर आणि इंजिनियर म्हणजे मेडिकल आणि इंजिनिअरिंग जर आपण बाजूला ठेवलं, तर मला असं वाटतं की आर्ट, कॉमर्स आणि सायन्स याच्यामधून ग्रॅज्युएट होणाऱ्यांची संख्या जवळपास आपल्या राज्यामध्ये 7 लाख आहे. 7 लाख. आणि मेडिकल आणि इंजिनिअरिंग मधून जी मुलं पुढे जातात म्हणजे पदवी मिळवतात, त्यांची संख्या जवळपास 3 लाख आहे. मेडिकल आणि इंजिनिअरिंग मध्ये संबंधित विद्यार्थी हे जरी काही डोमेन नॉलेज किंवा ज्याला आपण टेक्निकल नॉलेज किंवा टेक्निकल स्किल्स किंवा डोमेन स्किल्स जरी शिकत असली, तरी ते त्यांच्या क्षेत्रामध्ये पारंगत होत असतात. परंतु आपला जो आजचा कन्सर्न आहे तो ह्या 7 लाख लोकांचा आहे की जे पारंपरिक शिक्षण घेऊन पुढे येत असतात. आणि बऱ्याच वेळा असं होतं की मुलं ग्रॅज्युएशनला ऍडमिशन घेतात. ग्रॅज्युएशनला ऍडमिशन घेत असताना ते फक्त पुस्तकी शिक्षण कसं घेता येईल याच्यावर अधिक कॉन्सन्ट्रेशन करतात. बऱ्याच वेळा असंही दिसतं की कॉलेजमध्ये क्लासेस वेळेवर होत नाहीत. बऱ्याच वेळा असं दिसतं की परीक्षा आल्यानंतर फक्त परीक्षेच्या काही 8 दिवस 15 दिवस आधी अभ्यास केला जातो, पेपर लिहिले जातात आणि त्याच्यातून मुलं पदवीधर सुद्धा होतात. परंतु अशी मुलं पदवीधर होत असताना 3 वर्ष पदवीचं शिक्षण घेत असताना ते आपल्या स्वतःच्या आयुष्यामध्ये कोणत्याही कौशल्याच्या भिंती बांधत नाहीत, कौशल्याचं छप्पर बांधत नाहीत आणि त्याच्यामुळे त्यांना पुढील आयुष्यामध्ये अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. बऱ्याच वेळा असंही म्हटलं जातं की आता आमचं शिक्षण संपलं आणि मग आता शिकण्याची काही आवश्यकता नाही. असंही बऱ्याच वेळा म्हटलं जातं की आता आम्ही पदवीधर झालो, आता आम्हाला सरकारने, मायबाप शासनाने नोकरी द्यावी. आणि मला असं वाटतं की हीच जी वृत्ती जी आहे ती आपला घात करत असते. आणि मला असं वाटतं की सध्याच्या या कॉम्पिटेटिव्ह युगामध्ये किंवा ज्याला आपण स्पर्धात्मक युग म्हणतो, याच्यामध्ये खरं पाहिलं तर पारंपरिक शिक्षण तुम्हाला तुमच्या पायावर उभं राहण्यासाठी अजिबात पुरेसं नाही. आणि त्यामुळे शिक्षणाने माणूस जरी व्यवहारी होत असला तरी तो यशस्वी होईलच असं नाही. आणि त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनी आपलं पारंपरिक शिक्षण पूर्ण करत असताना किंवा ते पारंपरिक शिक्षण पूर्ण झाल्यावर सुद्धा विविध कौशल्य ही आत्मसात करणं अनिवार्य आणि आवश्यक आहे. मात्र बऱ्याच वेळा असं दिसतं की मुलं पदवीधर झाल्यानंतर आता मी कोणती कौशल्य आत्मसात करू, आता नाविन्यपूर्ण काय शिकू, याचा अभ्यास किंवा याची चाचपणी करायला सुरुवात करतात. आणि मग तोपर्यंत ते स्पर्धेमधनं बाजूला फेकलेले दिसून येतात. आणि त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने विद्यार्थी दशेमध्ये ज्यावेळेस आपण प्रवेश करतो, विशेषतः महाविद्यालयीन जीवनामध्ये आपण जेव्हा प्रवेश करतो, त्यावेळेसच आपण वेगवेगळी कौशल्य आत्मसात करणे, त्याच्यामध्ये मास्टरकी मिळवणे, त्या कौशल्यामध्ये सब्जेक्ट मॅटर स्पेशालिस्ट होणं अत्यंत आवश्यक ठरतं. कारण स्पर्धेच्या या युगामध्ये किंवा स्पर्धेच्या या बाजारामध्ये माणसाला जेव्हा किंमत आहे जेव्हा त्याच्याकडे काहीतरी सेमी स्किल किंवा स्किल आहे. तर मग मित्रांनो, तुम्ही ज्यावेळेस ग्रॅज्युएशन करत असता त्यावेळेसच आपण वेगवेगळी कौशल्य शिकणं आवश्यक आहे. ज्यावेळेस आपण कौशल्य हा शब्द बघतो त्यावेळेस त्याची
व्याख्या काय, असा प्रश्न साहजिकच तुमच्या मनामध्ये येऊ शकतो. तर कौशल्य म्हणजे काय? तर कौशल्य म्हणजे कोणतंही काम प्रभावी आणि अचूकपणे करण्याची क्षमता म्हणजे कौशल्य होय. समजा उदाहरणार्थ तुम्हाला मराठी टायपिंग हे कौशल्य तुम्हाला त्याच्यामध्ये पारंगत व्हायचं आहे. तर मग हे कौशल्य आत्मसात करत असताना तुम्हाला काय यायला हवं, तर मराठी टायपिंग कम्प्युटरवर अचूकपणे आणि त्याचबरोबर प्रभावीपणे करता यायला हवी. आता प्रभावीपणे म्हणजे काय, तर जसं आपल्याकडे टायपिंगच्या वेगवेगळ्या परीक्षा असतात, म्हणजे ते 30 शब्द पर मिनिट, 20 शब्द पर मिनिट. तर ही जी आहे याला आपण प्रभावीपणे टायपिंग करता येणं असं त्या कौशल्याला म्हणू शकतो. आणि दुसरं जे आहे अचूकपणे. अचूकपणे म्हणजे काय, तर कोणत्याही ग्रामॅटिकल मिस्टेक न होता शब्दांची रचना, वाक्याची रचना ही अगदी व्यवस्थित करता येणं म्हणजे अचूकपणे आहे. एकंदर कोणतंही कौशल्य जे आहे ते आपल्याकडे अचूकपणे आणि प्रभावीपणे आपल्यामध्ये असायला हवं. ते जर आपल्यामध्ये असेल तरच आपण त्या कौशल्यामध्ये पारंगत होऊ शकतो. आणि त्यामुळे कौशल्य, 2 प्रकारची कौशल्य आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये एक कौशल्य असतं त्याला सॉफ्ट स्किल्स असं म्हटलं जातं, आणि एक स्किल जे आहे त्याला हार्ड स्किल असं म्हटलं जातं. सॉफ्ट स्किल म्हणजे काय, तर सॉफ्ट स्किल म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला जगण्यासाठी जी कौशल्य उपयोगी पडतात त्याला आपण सॉफ्ट स्किल असे म्हणतो. उदाहरणार्थ, तुम्हाला चांगल्या प्रकारे डिसिजन घेता येते का, तुम्हाला चांगल्या प्रकारे कम्युनिकेशन करता येते का, तुम्हाला चांगल्या प्रकारे एखाद्या गोष्टीचं विश्लेषण करता येतं का. तर ही जी गोष्टी आहेत, किंवा तुम्हाला कॉन्फ्लिक्ट एखादा आहे तर तो अचूकपणे मिटवता येतो का. तर त्याच्यामुळे या सर्व जी स्किल्स आहेत यांना आपण सॉफ्ट स्किल असे म्हणू शकतो. ज्यावेळेस आपण हार्ड स्किल कडे जातो त्यावेळेस मी आत्ताच अत्यंत महत्वाचं असं उदाहरण दिलं की आपल्याला कम्प्युटरवर टायपिंग करता येतं का, हे पण स्किल महत्वाचं आहे. त्याच्यानंतर हार्ड स्किल मध्ये आपल्याला समजा आपला प्रिंटर आहे तर तो दुरुस्त करता येतो का, किंवा आपल्याला कम्प्युटरचे काही इनपुट्स असतात म्हणजे हार्डवेअर असतात, तर हार्डवेअरची आपल्याला इत्थंभूत माहिती आहे का, हे सुद्धा हार्ड स्किल मध्ये येऊ शकतो. किंवा बऱ्याच वेळा आपण पाहतो की काही मुलींना शिलाई मशीन चालवता येते, हे सुद्धा हार्ड स्किल मध्ये येऊ शकतं. काही आपण पाहिलं असेल गृहिणी वगैरे आहेत ते स्वेटर वगैरे विणतात, तर ते सुद्धा हार्ड स्किल मध्ये येऊ शकतं. काही लोक जे आहेत ते क्राफ्ट च्या वेगवेगळ्या वस्तू बनवतात, हे सुद्धा हार्ड स्किल मध्ये येऊ शकतं. काही लोक कापडापासून पिशवी बनवण्याचं स्किल असतं. तर अशा अनेक हार्ड स्किल जे आहेत ते आपण आपल्यामध्ये ग्रो करू शकतो. आणि त्याच्यामुळे आयुष्यामध्ये पुढे जात असताना, आयुष्यामध्ये प्रगती करत असताना, आयुष्यामध्ये यशस्वी होत असताना आपल्याकडे ज्याला आपण म्हणतो की सॉफ्ट स्किल आणि ज्याला असं म्हणतो की हार्ड स्किल्स, हे दोन्ही स्किल्स गरजेचे आहे. ड्रायव्हिंग सुद्धा आपल्याला सांगता येईल की ड्रायव्हिंग करता येणं हे सुद्धा एक हार्ड स्किलचा प्रकार आहे. आणि त्यामुळे विद्यार्थी मित्रांनी ज्यावेळेस आपल्याकडे कोणती कौशल्य असावीत याबद्दल जेव्हा विद्यार्थी मित्र विचार करतात त्यावेळेस तुम्ही अत्यंत काळजीपूर्वक लिहून काढलं पाहिजे की यस, माझ्याकडे हे 5 सॉफ्ट स्किल आहेत आणि मला अजून 10 सॉफ्ट स्किल अचीव्ह करायचे आहेत. विद्यार्थ्यांनी असं लिहून काढलं पाहिजे की यस, माझ्याकडे हे 3च फक्त हार्ड स्किल आहेत, अजून 7 हार्ड स्किल्स मला अचीव्ह करायचे आहेत.
जोपर्यंत तुम्हाला नक्की कोणतं स्किल अक्वायर करायचंय याच्याबद्दल तुम्ही गोल्स आणि ऑब्जेक्टिव्ह ठरवणार नाहीत, त्याच्यावर काम करणार नाहीत, तोपर्यंत तुम्हाला ते स्किल येऊ शकणार नाही. त्याच्यामुळे आता एआयच्या जमान्यामध्ये आपण बघतोय की काही लोकांना जेमिनीवर खूप चांगलं काम करता येते, काही लोकांना क्लाउडमध्ये चांगलं काम करता येते, काही लोकांना ग्रॉक मध्ये चांगलं काम करता येते, काही लोकांना ग्यामामध्ये चांगलं प्रेझेंटेशन बनवता येते, काही लोकांना गुगल फॉर्म चांगल्या प्रकारे करता येतोय, काही लोकांना एक्सेल मध्ये चांगलं काम करता येतं, काही लोकांना पीपीटी चांगलं बनवता येतं. सांगण्याचं तात्पर्य हे आहे की मी जेव्हा एवढ्या कौशल्यांची नावं घेतोय तर सांगण्याचं तात्पर्य हे आहे की आजच्या युगामध्ये ज्याच्याकडे सॉफ्ट स्किल आणि हार्ड स्किल आहेत त्यालाच आज समाजामध्ये आणि ह्या स्पर्धेच्या युगामध्ये किंमत राहणार आहे. आणि त्यामुळे आजच्या या सेशनमध्ये साधारण 11 सॉफ्ट स्किल कोणते तुमच्याकडे असावेत याच्यावर आपण उहापोह पुढील काही वेळात करणार आहोत. आणि आपल्याला हार्ड स्किल मध्ये पण आज वेळ भेटला तर हार्ड स्किलवर पण आपण बोलणार आहोत, आणि नाही वेळ भेटला तर पुढच्या एखाद्या सेशन मध्ये आपण हार्ड स्किल मध्ये हार्ड कौशल्यमध्ये सुद्धा बोलणार आहोत. तर सॉफ्ट स्किल बाबत आपण आता 1 बाय 1 जे काही 11 सॉफ्ट स्किल कोणत्याही युवकाकडे स्वतःला ट्रान्सफॉर्म करण्यासाठी असावं त्याच्यावर आज आपण भाष्य करणार आहोत. तर सर्वात पहिलं स्किल कोणत्याही विद्यार्थ्याकडे किंवा युवकाकडे असावं ते आहे आकलन कौशल्य, ज्याला इंग्लिशमध्ये आम्ही कॉग्निटिव्ह स्किल असं म्हणतो. आपल्याला माहिती आहे की समाजामध्ये किंवा आपल्या परिसरामध्ये आपण बऱ्याच गोष्टी पाहत असतो, बऱ्याच गोष्टी ऐकत असतो, बरेच अनुभव आपण घेत असतो. तर ह्या जे सर्व वस्तू, बाबी, घटना, समस्या, अनुभव हे आपल्या आजूबाजूला जे घडतंय ते योग्य प्रकारे त्याचं कॉग्निशन करणं, ते योग्य प्रकारे समजून घेणं आणि त्याचा योग्य प्रकारे अर्थ लावणं, त्याच्याकडे डोळसपणे पाहणं हे सर्वात महत्वाचं आणि पायाभूत असं स्किल आहे. नाही तर बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या युवा मित्रांना आपल्या आजूबाजूला काय चाललंय, आपल्या देशात काय चाललंय, आपल्या समाजात काय चाललंय, आपल्या कुटुंबात काय चाललंय, आपण जर एखाद्या ठिकाणी कॉलेजमध्ये असू तर तिथे काय चाललंय, आपण जर वर्क प्लेसला असू तर तिथं काय चाललंय, याचं आकलनच नसतं. म्हणजे आपण म्हणतो ना की ते त्यांच्याच तालात वावरत असतात. आणि त्याच्यामुळे कॉग्निशन स्किल, आकलन स्किल हे अत्यंत पायाभूत असं कौशल्य आहे. आणि त्यामुळे कॉलेजमध्ये जर आपण असू तर कॉलेजमध्ये काय घडतंय, किती लोकांचं ऍडमिशन झालेलं आहे, किती डिपार्टमेंट आपल्या कॉलेजमध्ये आहेत, किती कोणकोणत्या विभागामध्ये काय काय चाललंय, कुठे कुठे नवीन नवीन उपक्रम येत आहेत, ह्या सर्व गोष्टी आपल्याला माहित असणं गरजेचं आहे की जे आपल्या सराउंडिंग मध्ये घडतंय. आणि जर सराउंडिंग मध्ये जर सर्व घडतंय त्याच्याबाबत आपल्याला जाणीव असली तर आपण एक चांगल्या प्रकारे इतरांना गाईड करू शकतो, लिडरशिप दाखवू शकतो आणि पुढे घेऊन जाऊ शकतो. दुसरं जे स्किल आहे ते आहे माहितीचा अर्थ लावण्याचं स्किल, इंटरप्रिटेशन ऑफ इन्फॉर्मेशन स्किल. आणि हे खूप गरजेचं आहे, कारण आज आपण बघतोय की जर आपण सोशल मीडियावर जर असू आणि सोशल मीडियावर मी फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर हे अकाउंट जर खोलले किंवा व्हॉट्सअप किंवा युट्यूब, तर असं दिसतंय की एकदम माहितीचा भडीमार आपल्यावर होतोय. एवढा माहितीचा भडीमार आहे की आपल्यालाच कळत नाही की मी काय करतोय आणि काय करत नाही. आणि त्यामुळे ही जी माहिती येत असती ती बऱ्याच वेळा माहिती चुकीच्या पद्धतीने आपल्याकडे येत असते. बऱ्याच वेळा आपण ती माहितीचा कोणताही अर्थ न बघता ती शेअर पण करत असतो. आणि त्यामुळे बऱ्याच वेळा आपल्याकडून चुकीची माहिती, वाईट प्रकारची माहिती ही अनेकांना शेअर केली जात असते आणि अनावधानाने होत सुद्धा असते. आणि त्यामुळे आपल्या पेरिफेरीमध्ये विशेषतः सोशल मीडियावरून
जे काही आपल्याला दिसतं, आपण जे काही पाहतो, जे काही आपल्याला अवगत होतं, तर याचा अर्थ लावणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्याचा अर्थ लावल्यानंतर आणि नंतरच ती माहिती आपण शेअर करायला शिकलं पाहिजे. मी बऱ्याच वेळा म्हणतो की जशा पुस्तकाच्या आपण नोट्स काढतो स्पर्धा परीक्षा अभ्यासामध्ये किंवा गुगलवर जाऊन बऱ्याच गोष्टी सर्च करून आपण नोट्स काढतो. चॅट जीपीटी वरनं पण आपण कधी कधी नोट्स काढतो. माझा असं विद्यार्थी मित्रांना एक सल्ला आहे की सोशल मीडियावर जे काही येतं त्याचं सुद्धा आपण नोट्स काढणं गरजेचं आहे की त्याचं खरं काय खोटं काय याचं पडताळणी करता येऊ शकेल. तिसरं जे सॉफ्ट स्किल आहे त्याला आपण विश्लेषणात्मक क्षमता कौशल्य असं म्हणतो किंवा ज्याला आपण अनालिटिकल ॲबिलिटी स्किल असं आपण म्हणतो. आणि हे स्किल जेवढं आकलन कौशल्य महत्वाचं आहे, जेवढं माहितीचा अर्थ लावणं जेवढं महत्वाचं आहे, त्याच्याबरोबर विश्लेषण करता येणं, अनालिसिस करता येणं ह्या हे कौशल्य सुद्धा महत्वाचं आहे. परंतु आपल्या आजूबाजूला काय घडतंय, आपल्या वर्कप्लेसला काय घडतंय, आपल्या कॉलेजला काय घडतंय आणि आपल्या सोशल मीडियाच्या अकाउंटवर काय घडतंय ह्या गोष्टीचं अनालिसिस करणं आपल्याकडे वेळ नाही म्हणून आपण ते सोडून दिलेलं आहे. आणि त्यामुळे कोणताही युवक असेल, कोणताही विद्यार्थी असेल तर याच्याकडे तीक्ष्ण अशी विश्लेषण क्षमता असायला हवी. एखादी गोष्ट दिसते तशी अजिबात नसते. आपल्याला असंही आपण ऐकलेलं आहे की ज्यावेळेस समुद्रातला हिमपर्वत आहे त्या हिमपर्वताचं फक्त वरचा काही भागच आपल्याला दिसत असतो आणि त्याच्यामुळे आपल्या आजूबाजूला ज्या काही गोष्टी घडतायत, कॉलेजमध्ये असेल, वर्कप्लेसला असेल, सोशल मीडियावर असेल, तर त्याचं विश्लेषण करणं आणि त्याचं टिपण काढणं हे अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आणि मला वाटतं जर विश्लेषणात्मक कौशल्य जर तुम्ही तुमच्यामध्ये डेव्हलप केलं तर ज्या काही आजूबाजूला गोष्टी घडतात त्याचा तुम्हाला अर्थ लावता येतो. आणि जर आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टीचा आपण अर्थ लावायला शिकलो तर आपली डिसिजन मेकिंग ॲबिलिटी आणि प्रॉब्लेम सॉल्विंग ॲबिलिटी ही मोठ्या प्रमाणावर सुधारते. आणि त्यामुळं कायम अनालिटिकल व्ह्यूने सर्व गोष्टीकडे बघितलं पाहिजे. चौथं जे कौशल्य आहे त्याला आपण तार्किक कौशल्य असं म्हणतो. तार्किक कौशल्य म्हणजे लॉजिकल रिझनिंग स्किल, ज्याला आपण तर्क लावणं असं सुद्धा म्हणतो. आणि त्यामुळे एखादी घटना असेल, एखादी समस्या असेल तर ह्या समस्या आणि घटनेच्या अनुषंगाने आपल्याला तर्क सुद्धा लावता आला पाहिजे. उदाहरणार्थ आपल्या एखादा मित्र आपल्या बरोबर आज योग्य प्रकारे बोलला नाही किंवा तुम्ही कॉलेजमध्ये असताना एखादे टीचर आपल्याला काहीतरी एखादं काम सांगितलं तर ह्या गोष्टी ज्या आहेत ना ह्या तुमच्या आजूबाजूला कायम घडत असतात. आणि त्यामुळे असं म्हटलं जातं की व्यक्ती आणि घटना याच्यावर प्रभाव टाकण्यासाठी तुमच्याकडे लॉजिकल रिझनिंग स्किल अत्यंत आवश्यक आहे. आणि हे लॉजिकल रिझनिंग स्किल केव्हा डेव्हलप होतं की ज्या वेळेस तुमच्याकडे नॉलेज आणि एक्सपिरियन्स आहे. आणि त्यामुळे मला वाटतं की लॉजिकल रिझनिंग डेव्हलप करण्यासाठी ज्ञान आणि अनुभव याचा योग्य असा संयम बांधावा लागतो आणि त्याच्या आधारेच तुम्ही तार्किक कौशल्य वाढवू शकता. जेवढं ज्याचं तार्किक कौशल्य चांगलं तेवढी त्याची विकास आणि प्रगती चांगल्या प्रकारे होऊ शकते. त्याच्यात पाचवं जे स्किल आहे ते आहे निर्णय क्षमता कौशल्य, ज्याला आपण म्हणतो डिसिजन मेकिंग स्किल. बऱ्याच वेळा आपण म्हणतो की आजूबाजूला आपले मित्र असतात, आपले घरचे असतात आणि एखाद्या मित्राने आपल्याला विचारलं की अरे आज आपल्याला मूवीला जायचंय तर येतो का.
तर आपण म्हणतो थांब एक अर्ध्या तासांनी सांगतो. किंवा घरी आईने विचारलं की आज जेवायला काय बनवू, तर तुम्ही म्हणता थांब 10 मिनिटांनी सांगू. एखादा आपला चुलत भाऊ आहे, त्याने विचारलं की अरे आज या ठिकाणी आपल्याला फिरायला जायचंय, असं विचारल्यानंतर आपण म्हणतो थांब थोड्या वेळाने सांगतो. आणि मला असं वाटतं की आयुष्याच्या प्रवासामध्ये बऱ्याच वेळा आपल्याकडं स्किल्स असतात, नॉलेज असतं, त्यात ॲबिलिटीज असतात. पण जर निर्णय क्षमता जर चांगली नसेल, डिसिजन मेकिंग जर चांगली नसेल, तर मला असं वाटतं की आपण आहे त्याच ठिकाणावर थांबून जातो आणि इतर आजूबाजूचे जे लोक आहेत, स्पेसिफिकली बोलायचं तर विद्यार्थी आणि युवक, हे लोक लवकर लवकर निर्णय घेऊन पुढे पुढे जातात आणि आपण तिथेच थांबून राहतो. आणि त्यामुळे मी नेहमी म्हणतो की नुसतं ज्ञान कौशल्य तुमच्याकडे असून उपयोग नाही, तर त्याच्याच सोबत तुम्हाला निर्णय घेण्याची क्षमता तुमच्यामध्ये असायला हवी. समजा तुम्हाला स्पर्धा परीक्षेचा क्लास लावायचा आहे आणि आता समजा पुण्यामध्ये तुमच्या समोर, पुण्याचं उदाहरण घेतलं, तुमच्या समोर एक 10 पर्याय आहेत. पण बऱ्याच वेळा आपण निर्णय घेत नाही, तसंच म्हणतो याला घेऊ त्याला घेऊ, तिथे घेऊ इथे घेऊ, आणि मग शेवटी शेवटी काही गडबडीत चुकीचा निर्णय घेऊन बसतो. त्यामुळं निर्णय क्षमता कौशल्य सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणात वाढवायचे आहेत. त्याच्यानंतर येतं लीडरशिप स्किल, किंवा ज्याला आपण म्हणतो की नेतृत्व कौशल्य. तुम्ही घरामध्ये असाल, समाजामध्ये असाल, कॉलेजमध्ये असाल किंवा वर्कप्लेसला असाल, तर या ठिकाणी तुमच्या सोबत अनेक लोक, मग तुमचे सहकारी असू शकतात, तुमचे मित्रमंडळी असू शकतात, आणि असे अनेक लोक तुमच्या आजूबाजूला असतात. मला असं वाटतं की ह्या लोकांबरोबर काम करत असताना जर तुम्हाला यशस्वी आणि प्रगती करायची असेल, तर तुमच्यामध्ये लीडरशिप स्किल्स सुद्धा असायला हवे. आणि त्याच्याच बरोबर लीडरशिप सोबत मी म्हणेल की तुमच्याकडे टीम बिल्डिंग स्किल सुद्धा महत्वाचं आहे. टीम बिल्डिंग आणि लीडरशिप स्किल हे दोन्ही स्किल हातात हात घालून चालतात. म्हणजे जो लीडर आहे तो टीम बिल्डिंग चांगल्या प्रकारे करू शकतो. टीम बिल्डिंग चांगल्या प्रकारे झाली तर मला असं वाटतं की तुमची लीडरशिप चांगल्या प्रकारे होऊ शकते. आणि लीडरशिप स्किल हे काय असं एका दिवसात, 10 दिवसात, 2 महिन्यात, 1 वर्षात शिकण्यासारखं नाही. तर अगदी आपण ज्या घरात राहतो तिथून, तर आपण ज्या समाजात वावरतो तिथून, अगदी आपण कॉलेजमध्ये फिरतो तिथून, सर्वच ठिकाणी तुम्हाला लीडरशिप दाखवावं लागते. आणि मग हीच लीडरशिप तुमच्या आयुष्यामध्ये पुढे 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 तुम्हाला घेऊन जाते. त्याच्यानंतर 7वं जे स्किल आहे त्याला आपण समन्वय आणि सहकार्य कौशल्य म्हणतो. म्हणजे तुमचं कोऑर्डिनेशन आणि कोऑपरेशन मॅनेजमेंट स्किल आयुष्यामध्ये कसं आहे याला सुद्धा खूप महत्वाचं आहे. कारण आपण समाजशील प्राणी आहोत. समाजशील प्राण्याला जर पुढे जायचं असेल तो एकाकी आणि एकांगी पुढे जात नाही, त्याला समाजातल्या इतर घटक यांच्याशी समन्वय आणि सहकार्य करावेच लागते. मात्र समन्वय आणि सहकार्य हे एकाच बाजूने कधीही होत नाही. त्याच्यासाठी दोन्ही बाजूनी प्रयत्न करावे लागतात आणि परस्पर पूरक रीतीने हे पुढे जायचा प्रयत्न आपल्याला करावा लागतो, तेव्हाच आपण यशस्वी होतो. बऱ्याच वेळा असं दिसतं बघा की काही मुलं कॉलेजमध्ये असतात किंवा काही मुलं स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असतात आणि त्याचं म्हणणं असतं की आता आम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतोय तर आम्हाला आता कुणाशी समन्वय साधायची गरज नाही, आम्हाला आता कुणाशी सहकार्य करायची गरज नाही, आम्ही आमचा एकटा अभ्यास करू आणि पुढे जाऊ. कॉलेजमध्ये सुद्धा अशी काही मुलं असतात का ती म्हणतात की नाही आम्ही एकटा आणि आम्ही एकटाच पुढे जाणार. परंतु मला असं वाटतं की कॉलेजचा अभ्यास असेल, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास असेल किंवा एखादा व्यावसायिक आपल्याला पुढे जायचं असेल व्यावसायिक रीतीनं, तर याच्या ठिकाणी तुमचं कोऑर्डिनेशन आणि कोऑपरेशन विथ अदर पीपल कसं आहे याच्यावर तुमची प्रगती आणि विकास अवलंबून आहे. त्यानंतर पुढचं जे सॉफ्ट स्किल आहे त्याला आपण आंतर वैयक्तिक संबंध स्किल असं म्हणतो, की त्याला आम्ही इंग्लिशमध्ये
इंटरपर्सनल स्किल्स असं म्हणत असतो. आणि त्याच्यामुळे मला कुणाची गरज नाही, मी जे वागतो तेच बरोबर आहे, याला मी माणसाची मानसिक आत्महत्या असं नाव देतो. मला कुणाची गरज नाही, मी एकटाच बरोबर आहे, मी जे करतोय तेच खरं आहे, याला मी माणसाची मानसिक आत्महत्या असं नाव देतो. आणि त्यामुळे समाजातल्या प्रत्येक घटकाशी आपल्याला संयोजन, समन्वय, त्यानंतर संयोजन आणि सहकार्य हे अत्यंत महत्वाचं असतं. त्यामुळे आपला वावर जिथे असतो, ज्या ठिकाणी जातो आपण, ज्या ठिकाणी बसतो, मग ते व्यवसायाचं ठिकाण असो, कॉलेजचं ठिकाण असो किंवा स्टडीचं ठिकाण असो, या ठिकाणी इतर व्यक्तींशी आपलं आंतरवैयक्तिक संबंध हे खूप हेल्दी असायला हवे आणि निश्चितच त्याचा आपल्याला फायदा होतो. त्यानंतर पुढचं जे स्किल आहे 9वं, ते मला असं वाटतं की संभाषण कौशल्य. संवाद आणि संभाषण हा खरं पाहिलं तर मानवी उत्क्रांतीचा पाया आहे. जर खरंच माणसाला जर संवाद साधता आला नसता तर आजपर्यंतची उत्तुंग अशी झेप माणसाने घेतलेली आहे, ती झेप घेणं मला वाटतं त्याला कदापि शक्य नव्हतं. आणि त्यामुळे जर तुमचा संवाद योग्य असेल, तुमचा संवाद जर स्पष्ट असेल, तुमचा संवाद जर मन मिळावं असेल, तर मला असं वाटतं की तुमच्यासारखे नशीबवान कोणीही नाही. आणि त्यामुळे अगदी सॉफ्ट स्किल डेव्हलप करत असताना आपल्याला आपला संवाद कसा आहे, आपला संवाद पोलाईट आहे का, आपला संवाद नम्र आहे का, आपल्याला पुढच्याचं मन जिंकता येतं का, आपण इतरांचा संवादातून आदर करतो का, ह्या गोष्टी किंवा हे स्किल जाणीवपूर्वक आपल्या स्वतःमध्ये डेव्हलप करणं, ग्रो करणं ही काळाची गरज आहे. आणि त्यामुळं संभाषण कौशल्य सुद्धा अत्यंत महत्वाचे आहेत. शेवट सेकंड लास्ट जे कौशल्य आहे 10वं, त्याला आपण म्हणतो समस्या सोडवणूक कौशल्य किंवा ज्याला आपण म्हणतो प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल्स. जीवनात आपण जेव्हा प्रवास करतो त्यावेळेस अगदी पदोपदी आपल्याकडे अनेक समस्या उभ्या राहत असतात. कधी कधी आपल्याला आर्थिक अडचण येते, कधी कधी आपल्याला अभ्यास व्यवस्थित होत नाही, कधी कधी आपल्याला कुणाशी काहीतरी पटत नाही, कधी कधी आपल्याला कुणाशी तरी वाद झालेले असतात, कधी कधी आपण ज्या ठिकाणी राहतो तिथे काहीतरी इश्यू झालेले असतात. म्हणजे उदाहरणार्थ भिंतीचं पाणी गळायला लागलेलं असतं, इलेक्ट्रिसिटीचा पॉइंट खराब झालेला असतो. देर आर लॉट ऑफ प्रॉब्लेम्स एव्हरीवेअर when we are moving forward in our life, and in that context problem solving skill is very important for us. आणि त्यामुळे ह्या ज्या समस्या दैनंदिन आयुष्यामध्ये येत असतात त्या एकदम चुटकी सरशी आपल्याला सोडवता आल्या पाहिजेत. पण समस्या सोडवायच्या असतील तर 3 गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. सर्वात पहिली गोष्ट आहे की समस्या सोडवण्यासाठी तुम्हाला ज्ञान पाहिजे. दुसरी जी गोष्ट आहे, समस्या सोडवण्यासाठी तुमच्याकडे स्किल्स पाहिजेत. आणि तिसरी गोष्ट जी आहे, तुमच्याकडे अनुभव पाहिजे. बरोबर आहे. ह्या 3 गोष्टी जर तुमच्याकडे असतील, ज्ञान, कौशल्य आणि अनुभव, तर तुम्ही आयुष्यातल्या कोणत्याही समस्या अगदी अलगद अशा सोडवू शकता. त्यामुळे समस्या सोडवण्याचं स्किल आपल्यामध्ये डेव्हलप करायचं आहे. आणि सर्वात महत्वाचं जे स्किल आहे त्याला आपण माहिती तंत्रज्ञान कौशल्य असं आपण म्हणू शकतो. आता माहिती तंत्रज्ञान स्किलला आपण इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी स्किल म्हणतो. आणि हे स्किल जे आहे हे आता खूप व्यापक होत आहे, आपल्याला सर्वांना माहिती आहे. सोशल मीडिया हँडल करता येणं,
हे सुद्धा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं स्किल आहे. आपला मोबाईल फोन जो आहे तो स्मार्टफोन आहे, हा स्मार्टपणे वापरता येणं हे सुद्धा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं स्किल आहे. AI मॉडेल जे आहेत वेगवेगळे ते आपल्याला अत्यंत चांगल्या प्रकारे वापरता येणं हे सुद्धा टेक्नॉलॉजीचं स्किल आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी स्किल आहे. किंवा आपला जो लॅपटॉप आहे किंवा आपला जो संगणक आहे तो सुद्धा आपल्याला योग्य प्रकारे वापरता येणं हे सुद्धा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं स्किल आहे. किंवा वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स आहेत आज आपण बघतोय, मग त्याच्यामध्ये अगदी उदेमी असेल, कोर्सेरा असेल, त्याच्यानंतर फ्लिपकार्ट असेल, ओके, लिंक्डइन असेल. तर हे असे जे प्लॅटफॉर्म आहेत हे सर्व माहिती तंत्रज्ञान स्किल्स मध्ये येतात. आणि मला असं वाटतं की सर्वात आजच्या घडीचं महत्वाचं स्किल असेल तर ते इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हे स्किल. आणि त्यामुळे हे स्किल सुद्धा आपल्यामध्ये डेव्हलप करण्याचं काम आपण सर्वांनी केलं पाहिजे. मला असं वाटतं की हे जे 11 सॉफ्ट स्किल तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला, हे 11 सॉफ्ट स्किल तुम्हाला आयुष्याच्या जडणघडणीमध्ये आणि स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासामध्ये सुद्धा तितकेच महत्वाचे आहेत. ओके, जर हे स्किल तुमच्यामध्ये आलेले असतील तर मला असं वाटतं की आयुष्याचा प्रवास असो किंवा स्पर्धा परीक्षेचा प्रवास असो तो तुमचा सुकर आणि सुखकर होणार आहे. मात्र कोणतंही स्किल हे आपोआप रॅन्डमली शिकवलं जात नाही. त्यामुळे अगदी जाणीवपूर्वक इंटेन्शन ठेवून ही स्किल्स आपल्याला डेव्हलप करावी लागतात. आणि मला असं वाटतं की आजच्या या जगामध्ये नुसतं शिक्षण घेऊन चालणार नाही किंवा नुसता स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून चालणार नाही, तर यासोबतच वेगवेगळे सॉफ्ट स्किल्स आणि वेगवेगळे हार्ड स्किल आपण शिकणं, त्याच्यावर काम करणं आणि त्याच्या आधारे सर्व युक्त पारंगत असं बनणं गरजेचं आहे. आणि मला वाटतं हे स्किल तुमच्यामध्ये आले तरच तुमचं आयुष्य बदलू शकतं, तुमच्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन येऊ शकतं. आणि तुमच्यामध्ये जर ट्रान्सफॉर्मेशन आलं तरच तुम्ही प्रगतीच्या आणि विकासाच्या अश्वावर स्वार होऊ शकता. थँक्यू. थँक्यू सर. सर पुढे आपण क्वेश्चन आन्सर सेशन कडे वळूयात. मिहीरचा सर प्रश्न आहे, स्पर्धा परीक्षा करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांनी कोणत्याही क्षेत्रातील व्यक्तीला या सतत बदलणाऱ्या जगात जुळवून घेण्यासाठी व टिकून राहण्यासाठी उपयुक्त ठरतील अशी कोणती कौशल्य तुम्ही सुचवू शकाल? सर्वात महत्वाचं स्किल जर कोणता असेल जो स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असतो एक मुलगा, त्यासाठी सर्वात पहिलं स्किल आहे कम्युनिकेशन स्किल. मला वाटतं त्याचं जर त्याच्या पियर्स बरोबर, त्याच्या टीचर्स बरोबर जर चांगल्या प्रकारे कम्युनिकेशन असेल तर त्याला ज्ञानाची दालनं भरपूर खुली होणार आहे. आणि जर तो बोलतच नसेल, नुसता येत असेल, स्टडीमध्ये बसत असेल, आपला अभ्यास करत असेल, कुणाशी 4 शब्द बोलत नसेल आणि परत घरी जात असेल आणि म्हणत असेल की माझा अभ्यास खूप चांगला झालेला आहे, तर हा त्याचा गैरसमज आहे. मला असं वाटतं की जोपर्यंत आपण क्रॉस लर्निंग करणार नाही, 4 लोकांबरोबर गप्पा करणार नाहीत, वरिष्ठ म्हणजे ज्यांना यश मिळालेलं आहे अशा लोकांकडून 4 गोष्टी समजून घेणार नाहीत, आपले जे टीचर आहेत त्यांच्याकडून कन्सेप्च्युअल क्लॅरिटी जोपर्यंत आपण करून घेणार नाहीत, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या सोबत जी मुलं अभ्यास करतात त्यांच्याशी आपण बोलणार नाहीत, तर मला वाटतं की तुम्ही जरी किती अभ्यास करत असला तरी तुम्ही स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होण्याचे चान्सेस जे आहेत ते कमी होतात. आणि त्यामुळे स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी इंट्रोवर्ट न राहता एक्स्ट्रोवर्ट राहायला शिकलं पाहिजे. सर पुढे मनीषा यांचा प्रश्न आहे, कर्मामध्ये कौशल्य आणि गुणवत्ता निर्माण करण्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत?
जसं आपण म्हटलो की कर्म ही अत्यंत महत्वाची आहेत आणि आपला कर्मावर विश्वास पाहिजे की मी हे कर्म करतोय त्याचा मला कधीतरी भविष्यामध्ये नक्कीच फायदा होणार आहे. आणि मग फक्त स्पर्धा परीक्षेच्या बाबतीतच नाही तर इतरांना मदत करणं, इतरांना सहकार्य करणं हा सुद्धा एक कर्माचाच भाग आहे. आणि असंही म्हटलं जातं की शेवटी आपली पुण्याई आणि आपलं कर्म हेच आपल्याला वाचवत असतं. आणि त्यामुळे ही कर्म करत असताना आपल्याकडे गुणवत्ता सुद्धा वाढवणं, गुणवत्ता पूर्णता ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यामुळे प्रोफेशनलिझम हा आपल्यामध्ये असणं आवश्यक आहे. आणि तो असण्यासाठी मला असं वाटतं की ही जी स्किल्स मी सांगितली, अगदी आकलन कौशल्य, माहितीचा अर्थ लावण्याचं कौशल्य, तार्किक कौशल्य, विश्लेषणात्मक कौशल्य, डिसिजन मेकिंग कौशल्य, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल कौशल्य, लीडरशिप, टीम बिल्डिंग कौशल्य ही आपल्यामध्ये आपण वृद्धिंगत करायला पाहिजे आणि ती गुणवत्तापूर्ण रीतीने ग्रो करायला पाहिजे. उगाच मला असं वाटतं की मी चांगला संवाद साधतो किंवा मला असं वाटतं की मी खूप चांगला लीडर आहे इथपर्यंत मर्यादित न राहता ती कृतिशील अशी कौशल्य बनली पाहिजे. सर पुढे शारदा यांचा प्रश्न आहे की स्वतःमधील कौशल्ये कशी ओळखावीत? आपण चांगल्या सवयी आणि वाईट सवयी हा एक्सरसाइज मागच्या वेळेस केला होता. ओके. आणि त्याच्यामुळे अगदी तुम्ही चॅट जीपीटीला विचारलं किंवा गुगल जरी केलं की एका युवकाकडे कोणती कौशल्य आजच्या जमान्यामध्ये असणं आवश्यक आहे असा जर प्रश्न केला तर तो साहजिकच तुम्हाला एक 30-40 कौशल्यांची यादी देणार आहे. आणि मला असं वाटतं की त्या 30-40 कौशल्यांमध्ये ही 10-12 जी मी कौशल्य सांगितली याच्यापैकी 7-8 कौशल्य कंपल्सरी राहणार आहेत. आणि त्याच्यामुळे सर्वात महत्वाचं जसं मी सांगितलं की आजच्या जमान्यामध्ये सर्वात महत्वाचं स्किल असेल तर एआय वर प्रॉम्प्ट देता येणं आणि एआय कडून काम करून घेता येणं हे सर्वात महत्वाचं आजच्या जमान्यामधलं स्किल आहे. आणि नुसतं काम करून किंवा प्रॉम्प्ट देऊन तिथंच थांबणं नाही तर एआयने ज्या गोष्टी आपल्याला दाखवलेल्या आहेत, शिकवलेल्या आहेत त्याचं आयुष्यामध्ये योग्य प्रकारे वापर करणं आणि तो वापर केल्यानंतर आपलं आयुष्य कसं ट्रान्सफॉर्म करता येईल याच्यावर काम करणं. जी माहिती आपल्याला आवश्यक आहे तेवढीच माहिती एआय वर घेणं गरजेचं आहे. त्याच्यापेक्षा जास्त माहिती एआय वरनं घ्यायचा प्रयत्न करायचा नाही. आणि जी माहिती आपण घेतलेली आहे त्या माहितीचा ऍक्च्युअल ऍक्शन मध्ये कसा उपयोग करता येईल त्याच्यावर सुद्धा आपण काम करायला पाहिजे. त्यामुळे माझी सर्व मित्रांना विनंती आहे की आज अगदी लेक्चर संपल्यानंतरच विचारा की एखाद्या युवकाला स्वतःला ट्रान्सफॉर्म करण्यासाठी, एक चांगलं आयुष्य जगण्यासाठी, ओके, स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी, चांगल्या प्रकारे प्रगती आणि विकास करण्यासाठी कोणती 25 कौशल्य आवश्यक आहेत 2-3 एआयला विचारा. आणि मग ती कौशल्य एआयने जी दाखवली ती लिहून काढा किंवा ही 25 कौशल्य एआयने दाखवली. मग प्रत्येक कौशल्य तुमच्याकडे काही संपूर्ण नसणार आहे. काही कौशल्य तुमच्याकडे 2 मार्काचं असेल, काही कौशल्य असेल 1 मार्काचं असेल. तर असे 25 कौशल्याला 4च्या पॉइंट मध्ये तुम्हाला मार्क द्यायचे आहे. समजा असं कौशल्य आलं की ड्रायव्हिंग स्किल्स, जर तुम्हाला अगदी थोडस ड्रायव्हिंग येते तर तुम्ही 1 मार्क द्या. तुम्हाला असं वाटतंय की मला चांगल्या प्रकारे ड्रायव्हिंग येते तर त्याला 4 मार्क द्या. किंवा असं तिथून आलं की तुम्हाला डिसिजन मेकिंग स्किल पाहिजे. तुम्हाला जर वाटत असेल की डिसिजन मेकिंग स्किल जे हवं त्याच्यामध्ये माझं डिसिजन मध्यम आहे तर 2 मार्क द्या. तर अशा प्रकारे 25 स्किलची यादी काढायची. कशावरनं काढा? जेमिनीवरनं काढा, चॅट जीपीटी वरनं काढा. ओके. 25 स्किलची यादी काढायची, त्याच्यानंतर ती लिहून काढायची आणि प्रत्येक स्किलला
4 पैकी स्केल मार्क द्यायचे आणि मग बेरीज मारायची. मग काहींची बेरीज 52 येईल, काहींची 62 येईल, काहींची 42 येईल, काहींची 36 येईल. मग तुम्हाला कळेल की स्किल्स मध्ये आपण कुठे नक्की आहोत, किती लॅकिंग बिहाइंड आहोत. आणि मग हे एकदा तुम्हाला कळालं की मग त्या 25 स्किल्सवर ग्रो करण्यासाठी आपण काम करायला सुरुवात करायचं. त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी आयुष्यामध्ये आपण क्वालिटेटिव्ह करत असतो. मला असं वाटतं की क्वांटिफाय करायला आयुष्यामध्ये शिकलं पाहिजे. आणि तुम्ही आता मी खूप लेक्चर दिलं, हे क्वालिटेटिव्ह स्वरूपाचं लेक्चर आहे, मोटिवेशनल स्वरूपाचं लेक्चर आहे. पण ज्यावेळेस तुम्ही या प्रकारे एक्सरसाइज कराल, दॅट विल बी अ क्वांटिटेटिव्ह अनालिसिस ऑफ युअर स्किल सेट. आणि मग एकदा क्वांटिटेटिव्ह अनालिसिस झालं की देन यू शुड स्टार्ट वर्किंग ऑन युअर न्यूली आयडेंटिफाईड स्किल्स. सर पुढे सोनम यांचा प्रश्न आहे, केवळ अष्टपैलू असणे आणि प्रत्येक कामात कौशल्य राखणे यात काय फरक आहे? अष्टपैलू असणे आणि प्रत्येक कामात कौशल्य राखणे यात काय फरक आहे? सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की आजच्या या बदलत्या जगामध्ये आणि अत्यंत जलद गतीने बदल होत आहेत. त्यामुळे आजच्या या बदलणाऱ्या जगामध्ये तुम्ही अष्टपैलू अष्टअवधानी असायलाच पाहिजे. परंतु आपल्या आयुष्याचे गोल्स आणि ऑब्जेक्टिव्ह काय आहेत आणि मग त्या गोल्स आणि ऑब्जेक्टिव्हला कोणते स्किल्स गरजेचे आहेत त्याचं मॅपिंग तुम्ही करायला शिकलं पाहिजे. तुम्हाला उदाहरणार्थ मार्केटिंग मध्ये जायचंय, MBA करायचंय, ओके, आणि MBA करून तुम्हाला सेल्स मॅनेजर किंवा मार्केटिंग मॅनेजर व्हायचंय. दिस इज युअर गोल. मग हे जेव्हा तुम्ही गोल आयडेंटिफाय करता तर त्यावेळेस त्या गोलला कम्प्लीट करण्यासाठी कोणते स्किल्स तुमच्याकडे पाहिजे हे तुम्ही आयडेंटिफाय करायला पाहिजे. तुम्हाला जर स्टार्टअप सुरू करायचं आहे, पुढे जाऊन व्यवसाय सुरू करायचा, तर त्या गोल्स आणि ऑब्जेक्टिव्हला पर्यंत पोहोचायला कोणते स्किल्स आवश्यक आहेत ते तुम्ही आयडेंटिफाय करायला पाहिजे. तुम्हाला स्पर्धा परीक्षेत यशस्वी व्हायचं तर कोणते स्किल्स आयडेंटिफाय करायला हवेत ते कळायला पाहिजे. म्हणजे युअर गोल्स अँड ऑब्जेक्टिव्ह शुड बी अलाइन विथ युअर स्किल्स. आणि त्यामुळे असं काही नाही की तुम्ही 50, 100, 125 स्किल तुम्हाला आले पाहिजेत आणि तुम्हाला खूपच स्किल मध्ये तुम्ही पारंगत पाहिजे. मला असं वाटतं की ह्या जगामध्ये सर्व स्किल एका व्यक्तीने शिकायचं म्हटलं तर त्याला कमीत कमी 500 वेळा जन्म घ्यावा लागेल. आणि हे सर्वांना शक्य पण नाही. म्हणजे समजा तुम्ही म्हटलं की मला कोडिंग पण आलं पाहिजे, तर जर तुमचा डोमेन कोडिंग करणं हा नाहीच आहे किंवा तुमचं डोमेन सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट करणं हा नाहीच आहे, तर मला वाटतं ते स्किल तुम्हाला शिकून काही उपयोग नाही. त्याच्यामुळे युअर स्किल्स ऑलवेज अलाइन विथ युअर गोल्स अँड ऑब्जेक्टिव्ह. गोल्स अँड ऑब्जेक्टिव्ह पहिले डिसाइड करा and then you will search for skill and then you will start on your skills. Next. सर पुढे मनीषा यांचा प्रश्न आहे, कर्मसु कौशल्यम या तत्वाचा अंगीकार केल्याने व्यक्तीच्या व्यक्तिमत्वात कोणते बदल घडतात? मला असं वाटतं की कर्मसु कौशल्यम मध्ये मला हेच सांगायचं आहे की तुम्ही जे काम करतायत, कर्म करतायत, हे कर्म छोटं आहे, मोठं आहे, मध्यम आहे, याच्यावर खूप विचार करायचा नाही. त्याच्यानंतर तुम्ही जे कर्म करतायत ते कर्म किंवा कार्य केल्यानंतर तुम्हाला त्याच्यातून जे काही आउटपुट येणार आहे त्याच्याबद्दल सुद्धा लगेच विचार करायचा नाही. बऱ्याच वेळा मुलांचं असं असतं ना की आता ही एखादी स्पर्धा परीक्षेचा फॉर्म आला की मग तो फॉर्म भरायचा आणि त्या स्पर्धा परीक्षेला सामोरं जायचं. म्हणजे आपली मुलं काय करतात, सायलो मध्ये काम करतात की आता सेल टॅक्स इन्स्पेक्टरची ऍड आली ना, मग सेल टॅक्स इन्स्पेक्टरचा फॉर्म भरायचा आणि तेवढाच अभ्यास करायचा आणि पुढे जायचं, मग नापास होणार तुम्ही. मला असं वाटतं की ओव्हरऑल कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनची जर तयारी करायची असेल तर ओव्हरऑल आपल्याला आपली डिपॉझिटरी बनवावी लागते आणि मग ती डिपॉझिटरी बनवल्यानंतर किंवा बकेट लिस्ट बनवल्यानंतर त्या बकेटमध्ये सर्व
गोष्टी पुटअप केल्यानंतर आपल्याला जी परीक्षा येईल तिला सामोरं जाता आलं पाहिजे. म्हणजे समजा जनरल नॉलेज हा एक टॉपिक आहे किंवा जनरल अवेअरनेस नावाचा एक टॉपिक आहे, तर याचा अभ्यास आपण अशा प्रकारे करायचा आहे का मग सीबीआयची परीक्षा असो, बँकेची परीक्षा असो, सेल टॅक्स इन्स्पेक्टरची परीक्षा असो, युपीएससीची प्री असो किंवा आरबीआयची परीक्षा असो किंवा तलाठीची परीक्षा असो, हा एकदा तुमची डिपॉझिटरी तयार झाली ना की तुम्ही ती कुठेही तुम्हाला लिंक करता आली पाहिजे. मला असं वाटतं अशा जर डिपॉझिटरी तयार केल्या स्किलफुली तर इट विल बी हेल्प फॉर युअर करिअर डेव्हलपमेंट अँड करिअर प्रोग्रेशन. नेक्स्ट. सर पुढे ऋतुजा यांचा प्रश्न आहे, आजच्या स्पर्धात्मक युगात कौशल्यापेक्षा शिकण्याची वृत्ती अधिक महत्वाची आहे का? माझा अजून एक कोट आहे की स्मृती क्षमता हीच बुद्धिमत्ता असा गैरसमज करून घेतल्याने अनेक लोक आयुष्यामध्ये अपयशी होतात. बऱ्याच लोकांना असं वाटतं ना की बुद्धिमत्ता हीच सर्व काही आहे आणि आपली शिक्षण बुद्धिमत्ता नाही, स्मृती क्षमता हीच सर्व काही आहे. आणि आपली जी पारंपरिक परीक्षा पद्धती आहे ही सुद्धा स्मरणशक्तीवर आधारलेली आहे. म्हणजे तुम्हाला एक सिलेबस दिला जातो, बरोबर आहे. सिलेबस दिल्यानंतर त्या सिलेबसमध्ये बरेचसे टॉपिक असतात, ते टॉपिकवर तुम्ही अभ्यास करता, ते टॉपिक स्मरण करता, त्याचं मेमरीमध्ये स्टोअर करता, त्याचा सराव करता आणि मग एकदा ते टॉपिक डोक्यामध्ये स्टोअर झाले की परीक्षेला जाता आणि जे काही प्रश्न आले त्याप्रमाणे लिखाण करता आणि मग तुम्हाला 93% येतात, 93%. पण मला असं वाटतं की एका ठराविक लेवल पर्यंत आपण शिक्षण घेतल्यानंतर, म्हणजे तुम्ही आता एम.कॉम झाला, बी.कॉम झाला, बी.ए. झाला, एम.ए. झाला, बी.एससी झाला, एम.एससी झाला, त्या ठराविक लेवलवर गेल्यानंतर त्याच्या पुढे शिक्षण तसं खूप महत्वाचं नाही. त्याच्या पुढे जे महत्वाचं आहे ते आहे स्किल्स. आणि म्हणूनच मी शिक्षणाचा उल्लेख घराचा पाया म्हणून केला आणि कौशल्याचा उल्लेख घराच्या भिंती आणि छप्पर म्हणून केला. आजच्या जमान्यामध्ये काय झालंय किंवा आजच्या ह्या सिस्टीम मध्ये काय झालंय की आपले विद्यार्थी नुसता घराचा पाया बांधून ठेवलाय आणि घराचा पाया बांधून तुम्ही घरामध्ये राहायला जाऊ शकत नाहीत. तुम्हाला घराच्या पायासोबतच घराच्या भिंती, घराचं छप्पर बांधलं तुम्ही तरच ते तुमचं घर राहण्यालायक होणार आहे. आणि त्याच्यामुळे याप्रमाणे पाया आणि भिंती आणि छप्पर असा विचार केला तर तुम्ही आयुष्यामध्ये यशस्वी होऊ शकता. सर पुढे नेहा यांचा प्रश्न आहे, विद्यार्थ्यांनी संभाषण कौशल्य सुधारण्यासाठी रोज कोणता सराव करावा? संभाषण कौशल्य सुधारण्यासाठी सर्वात पहिलं आपलं 3 गोष्टीवर काम करायचं आहे. एक म्हणजे नेचर, दुसरा आहे तुमचं वर्तन आणि तिसरा आहे तुमचा दृष्टिकोन. म्हणजे नेचर, बिहेवियर आणि ऍटिट्यूड. ह्या 3 गोष्टीमध्ये आपल्याला काही इश्यूज आहेत का हे आपण बघितलं पाहिजे. म्हणजे समजा उदाहरणार्थ नेचर आपण घेतलं तर मग माझं नेचर इंट्रोवर्ट आहे का, मला इतरांबरोबर संवाद साधण्याचा इश्यू येतो का, तर पहिलं नेचर तपासलं पाहिजे. नंतर वागणं, बिहेवियर, तुमचं बिहेवियर लोकांच्या प्रती, मित्रांच्या प्रती, मैत्रिणींच्या प्रती चांगलं आहे का हे आपण बघितलं पाहिजे. तिसरं आहे दृष्टिकोन. दृष्टिकोन म्हणजे कसं की मी याच्याशी संवाद साधला तर त्याला काय वाटेल, मी याच्याशी संवाद साधला तर त्याला वाईट वाटणार आहे का, किंवा मी संवाद साधला तर माझ्याकडून काहीतरी चूक होईल का, किंवा मला नीट बोलता येत नाही, अशी जी भीती आहे. तर नेचर, बिहेवियर आणि ऍटिट्यूड ह्या 3 गोष्टीवर काम करायचं. हे 3 गोष्टी चेंज करायच्या आणि त्याच्यानंतर मग आपल्या आजूबाजूला जी लोक असतात त्यांच्याशी स्वतःहून संवाद साधण्याचा प्रयत्न करायचा.
तुमचे कॉलेजमधील मित्र असतील, मैत्रिणी असतील, त्यांच्याबरोबर बोलत राहा, त्यांची संवाद चर्चा करत चला. आणि त्याच्यानंतर तुमचे जर तुम्ही कुठे काम करत असाल तिथल्या लोकांशी पण चर्चा करत जा. आणि त्याच्या उपर जर तुम्हाला अजून जर चांगल्या प्रकारे काम करायचं, संवाद वाढवायचा असेल, तर मग स्वतःशी बोलत राहणं हा एक चांगला उपाय आहे. आरशाच्या समोर जाऊन प्रॅक्टिस करणं आपली बोलण्याची हा एक उपाय आहे. अजून युट्यूबवर हाऊ टू स्पीक फ्लुएंटली असे काही कोर्स आहेत. ओके, हाऊ टू मेक युअर कम्युनिकेशन मोर इफेक्टिव्ह असे काही कोर्सेस आहेत. तर ते कोर्सेस ऐकणं, पाहणं. त्यानंतर सोशल मीडियावर बऱ्याच वेळा असे अँकर वगैरे येत असतात, वेगवेगळं संभाषण साधत असतात. तर ते कसं बोलतात ते पाहणं, आणि नुसतं पाहणं नाही तर त्याच्या नोट्स काढणं, टिपण नमूद करणं की हा कसा, त्याची बॉडी लँग्वेज कशी, त्याचे हातवारे कसे आहेत, त्याचे शब्दाचे उच्चार कसे आहेत, तो सुरुवात करताना कसं बोलतो, ह्या सर्व गोष्टी लिहून काढणं गरजेचं आहे. मग तुमच्यामध्ये तुमचा संवाद सुधरू शकतो. आजच्या सत्रातील शेवटचा प्रश्न, कर्माशिवाय कौशल्य निष्क्रिय आणि कौशल्याशिवाय कर्म दिशाहीन असते का? अगदी बरोबर आहे. कारण मी सारखं मगापासून नमूद करतोय की कोणत्याही कर्मामध्ये जर कौशल्य असेल तरच तुम्हाला त्याप्रमाणे पुढे जाता येतं. नुसतं कर्मामध्ये जर कौशल्याचा अभाव असेल तर त्या कर्मातून काहीही ज्याला आपण म्हणतो की शाश्वत स्वरूपाची निर्मिती होऊ शकत नाही, जरी ते सॉफ्ट स्किल असले किंवा हार्ड स्किल असले. आणि त्यामुळे कर्म करत असताना ती कर्म किती कौशल्यपूर्ण आहेत याच्यावर आपला सातत्याने विचार हवा. आणि मला वाटतं तो विचार जर तुमच्यामध्ये रुजला तर तुम्ही कौशल्यपूर्ण रीतीने आयुष्याच्या स्पर्धेमध्ये यशस्वी होऊ शकता. धन्यवाद. नक्कीच सर, खूप खूप धन्यवाद सर. आजच्या प्रेरणादायी सत्राचा समारोप करताना सर्वप्रथम मी आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आजच्या विषयावर आपण अत्यंत प्रभावी आणि जीवन उपयोगी मार्गदर्शन केलं. आजच्या सत्रामध्ये आपण यशस्वी व्यक्तिमत्व घडवणारे 11 महत्वपूर्ण कौशल्यांची ओळख करून दिली, सॉफ्ट स्किलची ओळख करून दिली. प्रत्येक कौशल्याचे महत्व, ते आत्मसात करण्याचे मार्ग आणि त्याचा व्यक्तिमत्व विकासामध्ये किंवा व्यक्तीच्या जीवनात कसा उपयोग होतो हे आपण अतिशय सोप्या आणि प्रेरणादायी पद्धतीने समजावून सांगितले. आपल्या या मोलाच्या मार्गदर्शनामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवण्याची नवी प्रेरणा मिळाली. त्याबद्दल आम्ही आपले मनपूर्वक ऋणी आहोत आणि आभारी आहोत. तसेच आजच्या सत्रात सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला, तर सर्व विद्यार्थ्यांचे व मान्यवरांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आजच्या सत्रातून मिळालेल्या 11 कौशल्यांचा आपण दैनंदिन जीवनात आणि कार्यपद्धतीत अवलंबन करूया. कौशल्य, सातत्य आणि उत्कृष्टतेच्या बळावर आपण निश्चित यशस्वी होऊ किंवा यशस्वी व्यक्तिमत्व घडवू शकतो. याच आशावादी विचारासह पुन्हा एकदा सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्याचसोबत पुढील सत्रामध्ये आपण नवीन विषयासह भेटूया. तोपर्यंत धन्यवाद. धन्यवाद सर. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.